आजची रेसिपी आपली आहे दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे मी. त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2-3 कांदे घेतलेले आहेत, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि बटाटे घेतले आहेत. मी मिक्स भाजी बनवणार आहे. फक्त दुधी भोपळ्याची भाजी आमच्याकडे खात नाहीत, म्हणून मग त्याच्यामध्ये मी बटाटाही ॲड करणार आहे. आणि टिफिन वगैरे बनवायचे म्हणलं की भरपूर अशी सुकी भाजी बनवायची म्हणलं की भरपूर अशी मग बटाटे वगैरेही लागतात. आणि फक्त दुधीची भाजी बनत नाही, आवडत नाही घरच्यांना, म्हणून बटाटा ॲड करणार आहे. कांदा वगैरे घेतलेला आहे कट करून छान. तुमच्याकडे ही कशी बनते मला नक्की कमेंट करून सांगा. हिरवी मिरची आणि लसूण मी म्हणलं मिक्सरमध्ये मस्त फिरून घ्यावा, छान लागतो. लाल तिखटचीही बनते, पण हिरव्या मिरच्याची अजून छान लागते खायला. मस्तपैकी फोडणीची तयारी करून घेतलेली आहे. थोडंसं हिरवी मिरची वगैरे मिक्सरमधून काढून झालेली आहे. तेलही छान तापलेलं आहे. जिरे मोहरी ॲड करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. कांदा चिरून घेतलेला कांदा छान तळून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा लाल झाला परत मग बटाटे घेतलेले आहेत. थोडा वेळ पाण्यात ठेवलेले होते, स्टार्च निघून जातं. बटाटे कट करून घ्यायचे. ह्या भाजीला पाणी वगैरे टाकायची गरज नसते, कारण बटाट्यालाही पाणी असतं आणि दुधीलाही पाणी असतं. त्यामुळे ही भाजी न पाणी घालताही शिजते. म्हणून मस्तपैकी बटाटा छान कट करून घ्यायचा. लाल तिखट असेल तर लाल तिखट, नाही तर मग हिरवी मिरची हिरवी घालू शकता. हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे मी. थोडीशी हळद घालायची, थोडंसं मीठ घालायचे चवीपुरतं. छान आपल्याला मस्तपैकी थोडासा त्याच्यामध्ये धना पावडर मी ॲड करणार आहे, ॲडिशनल आहे, आवडत असेल तर घाला, छान लागती भाजी. मस्तपैकी त्याला छान असं तेलामध्ये मसाले परतून घ्यायचेत आपल्याला. आणि भोपळा वगैरे टाकून घेतला त्याच्यामध्ये. नंतर आपल्याला बटाटा टाकायचा आहे. छान असं 10 मिनटं शिजवायला ठेवून द्यायचं आहे. मस्तपैकी वाफेवर आपली छान अशी रेसिपी तयार होते. कशी वाटली नक्की कळवा. आवडली रेसिपी तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि एन्जॉय. साध्या सोप्या अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.